नमस्कार मित्रांनो, मी मराठी ट्रेडर आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करत आहे. आजच्या आपल्या व्हिडिओचा टॉपिक राहणार आहे हाऊ टू स्टार्ट ट्रेडिंग. सिम्पल अँड बेसिक टॉपिक राहणार आहे अँड जेवढ्या गोष्टी कव्हर होते त्या सगळ्या गोष्टी कव्हर करूया. बाकी अगर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा अँड लेट्स गो डिरेक्टली स्टार्ट करूया. बघा, सिम्पली ॲज अ बिगिनर अगर तुम्ही नवीन आहे, ट्रेडिंग स्टार्ट करायचे, तुम्हाला अगर ट्रेडिंग स्टार्ट करायची, अगर तुम्हाला ट्रेडिंगमध्ये बिलियनर बनायचं आहे, मल्टी बिलियनर बनायचं आहे, ट्रेडिंगमध्ये करायचं काय आहे अँड ट्रेडिंगमधून कसं सक्सेस व्हायचं. सिम्पली बरेचसे लोक ट्रेड करतात बट ते सक्सेसफुल नाही आहे या काहीतरी त्यांच्या कारणामुळे वॉट एव्हर ते एका वेमध्ये नाही आहे किंवा त्यांना ट्रेंड समजत नाही आहे मार्केटचा, बिलकुल त्यांना ट्रेंड नाही समजत आहे आणि त्यांचा जो रिझल्ट आहे तो ओव्हरऑल निगेटिव्ह रिझल्ट आहे. आता आपल्याला याला पॉझिटिव्ह कसं करायचं आहे किंवा पहिल्यापासून आपल्याला याला पॉझिटिव्ह ठेवायचं कसं आहे, तर सिम्पल आपल्याला 4-5 रूल्स सेट करायचे आहे आणि त्या रूल्सवरती आपल्याला ट्रेड करायचं आहे. ॲज अ एक्सपिरियन्स ट्रेडर मला आता 3-4 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे मार्केटमध्ये अँड स्टार्टिंगला मी पण खूप चुका केल्या, खूप चुका केल्या लाईफमध्ये, खूप चुका केल्या ट्रेडिंगला घेऊन तर खूप चुका केल्या. ॲज अ बिगिनर तुम्हाला पहिला रूल सांगणार मी तुम्हाला काय करायचं आहे. फर्स्ट रूल आपला राहणार आहे मार्केटमध्ये डिरेक्ट उतरू नका. मार्केटमध्ये अगर तुम्हाला नॉलेज नाही आहे तर डिरेक्ट उतरू नका अँड ट्रेड नका करू. सेकंड रूल, मार्केटमध्ये डिरेक्ट रिअल मनी डिपॉझिट नका करू, ज्याने की तुमचं रिअल मनी लॉस होईल या काही पण. जोपर्यंत तुम्हाला नॉलेज नाही आहेत, जोपर्यंत तुम्हाला एक्सपिरियन्स नाही, जोपर्यंत तुम्हाला माहिती नाही की मार्केटमध्ये काय होते. आता बघा, जसं की अगर आपण कुठे ट्रेड करत आहे, 2 रूल झाले आपले. पहिला रूल डिरेक्टमध्ये मार्केटमध्ये उतरायचं नाही. सेकंड, डिरेक्ट रिअल मनी डिपॉझिट नाही करायचं आहे. थर्ड रूल, ॲज अ बिगिनर तुम्हाला बिना नॉलेजची ट्रेडिंग नाही करायची. फॉर एक्झाम्पल मी काय चुका केला हे तुम्हाला सांगतो. आपण काय करतो, आपण येतो मार्केटमध्ये चार्ट बघतो, जसं माझ्या मागे चार्ट चालू आहे, ट्रेडिंगचा चार्ट चालू आहे. ट्रेडमध्ये काय बघतो आपण, कोणता ट्रेड काय चालू आहे मार्केटमध्ये, रेड ग्रीन कॅन्डल्स चालू आहे. फॉर एक्झाम्पल मार्केटमध्ये कंटिन्युअसली डाऊन कॅन्डल चालू आहे. आपण काय करणार, चल मार्केटमध्ये डाऊन कॅन्डल चालू आहे, आपण डाऊनच घेऊया. 2 टाईप्स ऑफ पीपल्स असतात, 2 टाईप्स ऑफ पर्सन असतात, 2 टाईपचे लोक असतात. हे लोक काय करतात, पहिला माणूस काय करेल, तो काय करेल, गो विथ द ट्रेंड जाणार, म्हणजे तो सेल साईडला जाणार. दुसरा राहतो, त्याला काय वाटते की आता एवढा सेल झालेला आहे तर कुठे ना कुठे आता बायर साईड येणार, तर तो काय करणार, बाय करणार. 2च पॉसिबिलिटी आहे ना मार्केटमध्ये. ठीक आहे, आता या गोष्टी काय झालं, आपण अंदाज लावणं किंवा डिरेक्टली गॅमलिंग करणं, आता या गोष्टी आपल्याला करायच्या नाही. जोपर्यंत आपल्याला नॉलेज नाही, जोपर्यंत एक्सपिरियन्स नाही, तोपर्यंत आपण चार्ट रीड करू शकणार का, बिलकुल नाही करू शकणार. ॲज अ बिगिनर माझं असंच होतं, मी बस चार्टवरती यायचो अँड मी डिरेक्टली ट्रेड करायचो. मला काही नॉलेज नव्हती. लकीली तुमच्या 10 ट्रेड विनी झाल्या, बट नंतरचं काय. त्याच्यासाठी नेहमी लक्षात ठेवा मित्रांनो, ट्रेडिंग ही नॉलेजसोबत केली तर बेटर आहे तुमच्या फ्युचरसाठी. बट अगर तुम्ही ॲज अ गॅमलिंग कराल, बस असं कराल की बस मी हे होणार आहे मार्केटमध्ये अँड या गोष्टी होणार, असं नसते. खूप साऱ्या गोष्टी आहे, खूप साऱ्या गोष्टी लर्न करावं लागतात अँड हे नॉलेज सगळे लोक नाही देत. त्याच्यासाठी नेहमी मी तुम्हाला सांगतो की अगर तुम्ही ट्रेड करता, नॉलेजसोबत ट्रेड करा अँड एक्सपिरियन्ससोबत ट्रेड करा. अजून एक रूल मी तुम्हाला सांगणार, कधीही अगर तुम्हाला कोणत्याही मार्केटमध्ये ट्रेड करायचं, आता फॉर एक्झाम्पल किती टाईप्स ऑफ मार्केट असतात. आता राहते फॉरेक्स ट्रेडिंग, क्रिप्टो ट्रेडिंग, स्टॉक मार्केट ट्रेडिंग, कम्युनिटीज अँड बायनरी ऑप्शन्स. आता तुम्हाला करन्सी पेअर्समध्ये ट्रेड करायचं आहे, तुम्हाला फॉरेक्सवरती ट्रेड करायचं आहे, या तुम्हाला क्रिप्टो BTC वरती ट्रेड करायचं आहे, इथेरियमवरती ट्रेड करायचं, वॉट एव्हर तुम्ही कुठेही ट्रेड करू शकता. इंडियन लोक स्टॉक मार्केटमध्ये जास्त ट्रेड करतात, बट तेच आहे की आपल्याला रिटर्न नाही आहे. तेच फॉरेक्समध्ये 80-90% रिटर्न आहे. ट्रेड करायचं कुठे, ॲज अ बिगिनर ट्रेड करायचं कुठे, ट्रेड त्या जागेवरती करायचं जिथे रिटर्न जास्त आहे. रिटर्न कशाला म्हणतो आपण, जिथे आपण फॉर एक्झाम्पल कुठे आपण आपले फंड्स लावत आहे, कुठे आपण आपले फंड्स लावत आहे. फॉर एक्झाम्पल मी $100 कुठे जरी लावत आहे, $100 मी एका BTCच्या ट्रेडवरती लावलेले आहे, तर BTC मला अलग रिटर्न देणार आणि बँक निफ्टी मला अलग रिटर्न देणार. ठीक आहे, तर आता BTC मला जास्त रिटर्न देतात तर मी कुठे ट्रेड करणार, BTC मध्ये. इन्व्हेस्ट तिथे करायचा जिथे रिटर्न जास्त आहे. आपल्याला रिटर्न्स दिसतात मार्केटचे, सगळे साईडला रिटर्न्स दिसतात की कोणतं मार्केट किती रिटर्न देत आहे. करन्सी पेअरवरती करायचं आहे, इथेरियमवरती करायचं आहे, BTC वरती करायचं आहे, गोल्डवरती करायचं आहे, सिल्वरवरती करायचं आहे, वॉट एव्हर तुम्ही कुठेही ट्रेड करू शकता. ठीक आहे, सिम्पल आहे, काही कॉम्प्लिकेटेड नाही करायचं. नॉलेजसोबत ट्रेड करायचं, एक्सपिरियन्ससोबत ट्रेड करायचं अँड तुम्हाला जे ट्रेडिंग चूज करायचे आहे करू शकता. असं मी नाही म्हणत की तुम्हाला हेच ट्रेडिंग चूज करा, बट हां मी तुम्हाला बस जरी सांगितले, फॉरेक्स आहे, क्रिप्टो आहे, कम्युनिटीज आहे, स्टॉक मार्केट आहे, बायनरी ऑप्शन्स आहे. ट्रेड करायला कुठेही करू शकता, काही प्रॉब्लेम नाही आहे. विड्रॉल डिपॉझिट घ्यायचं आहे, कशाने घेऊ शकता, क्रिप्टोने घेऊ शकता, नेट बँकिंगने घेऊ शकता. बस हां तुम्हाला डिसाईड करायचं आहे की तुम्हाला किती रिटर्नवरती ट्रेड करायचं आहे. बट हां माझी ही गोष्ट लक्षात ठेवा, जेवढ्या मोठ्या रिटर्नवरती तुम्ही ट्रेड कराल, जेवढ्या मोठ्या रिटर्न्सवरती तुम्ही आपल्या ट्रेड प्लेस कराल, तेवढं बेटर राहणार तुमच्या ट्रेडिंगसाठी. अगर तुम्ही म्हणाल की मी कमी रिटर्नवरती ट्रेड करतो, आता फॉर एक्झाम्पल तुम्ही $100 लावलेले, $100 प्लेस केले, ट्रेडिंग अमाऊंट इन्व्हेस्ट केली आहे, बट तुम्हाला अगर रिटर्न तिथे 60% आहे तर त्याचा मतलब काय. बट अगर लॉस झाला तर $100 लॉस होतील आणि इन्व्हेस्ट केला तर फक्त $60 येतील.
तेच अगर आपण फॉरेक्स क्रिप्टोमध्ये इन्व्हेस्ट करतो म्हटलं तर आपल्याला किती येणार 90%चा रिटर्न, 80%चा रिटर्न, म्हणजे $100 आपल्याला येणार 80 to 90 रुपीज. ठीक आहे. बाकी ज्यांनाही मनी मॅनेजमेंट शीट वगैरे पाहिजे की कसं मनी मॅनेजमेंट रिस्क मॅनेजमेंट करायचं आहे, सिम्पली या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्रामची लिंक राहणार. टेलिग्राम ग्रुप जॉईन करा जिथे मी ट्रेड्स वगैरे प्रोव्हाइड करतो. ज्यांना पण व्हिडिओ आवडलेला आहे चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक कमेंट अँड शेअर करा. भेटूया इन द नेक्स्ट व्हिडिओ. कोणाला काही डाऊट असेल, अगर तुम्हाला कोणत्या टॉपिकवरती व्हिडिओ पाहिजे असेल तर या व्हिडिओच्या कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला त्या टॉपिकवरती व्हिडिओ पाहिजे आणि आपण व्हिडिओ चालू करूया. भेटूया इन द नेक्स्ट व्हिडिओ एव्हरीवन. जय महाराष्ट्र, जय शिवराय, सायनिंग ऑफ, बाय बाय.